बाळा मोठेपणी मी, बाबा मोठेपणी मी, ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार, हरकत नाही बाळा अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. तू काय कर, तुला टांगेवाला व्हायचंय ना, हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझ्या राजा. इतकं सुंदर जीवन तत्वज्ञान आणि सोपं एक माता आपल्या लेकराला देऊ शकते आणि अमृतासारखं जीवन घडवू शकते. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी ही 4 लेकरं जन्माला आली ना, ही अमृताची वेल होती, म्हणून अमृताची फळं या घरात जन्माला आली. अमृतासारखं जीवन झालं, अमृताची संजीवनी या महाराष्ट्रामध्ये उतू गेली. ज्या दिवशी पैठणच्या ब्रह्मवृंदांनी निर्णय दिला होता सगळ्यांना की लेकरांना जर संन्याशाची पोरं म्हणून विटंबना नको असेल, जीवन चांगलं जगायला हवं असेल, तर आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी ब्रह्मवृंदांच्या समोर हात जोडतात आणि सांगतात, भूदेव आपला निर्णय आम्हाला मान्य आहे. देहांत प्रायश्चित्ताची तयारी केली. आपल्या 4ही लेकरांचा निरोप घेतला. झोपलेल्या अवस्थेमध्ये मातेचं मन पुढं जात नव्हतं, पाऊल पुढं जात नव्हतं. एकीकडे पतिधर्म होता आणि एकीकडे वात्सल्य ओसंडून वाहत होतं. आपल्या लेकरांकडे यावं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरनं हात फिरवला. निवृत्तीनाथ उठून उभे राहिले, जागे झाले. म्हणले, निवृत्ती तू मोठा आहेस, आम्हाला जावं लागेल. तुझ्या 3ही भावंडांना तू सांभाळ. अमृताचं बीज कसं असतं, अमृताची फळं कशी असतात, तू मोठा आहेस ना, तुला या तुझ्या 3 भावंडांना सांभाळावं लागेल. म्हणून निवृत्तीनाथांना शांत केलं, समजावलं. ही 3ही लेकरं झोपलेली आहेत. सोपान काका, आमचे मुक्ताई, ब्रह्मचित्कला आणि ज्ञानदादा, तिघांच्याही डोक्यावरनं हात फिरवला, पांघरुणं सरळ केली आणि जड अंतःकरणाने आईसाहेब निघून गेल्या. निबिड अंधकारामध्ये, रात्रीच्या त्या अंधकारामध्ये कुत्र्यांचं किंचाळणं फक्त कानावर येत होतं आणि इंद्रायणी संथ वाहत होती. या दोघांनीही एका पाठोपाठ एक इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकाव्यात. पाण्यावर वलय वलय उठली आणि काही काळ इंद्रायणी गहिवरली, शांत झाली. संपलं जीवन, संपलं जीवन. भगवंताच्या, देवाच्या, देशाच्या चरणावर समर्पित करून टाकलं आणि ही 4ही लेकरं पाठीशी होती. का तर समाजामध्ये मानाने जगता येईल म्हणून. पण थांबला का छळ? छळ थांबला नाही. समाजाने नको नको करून एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला, पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, इतकं उदात्त मागणं मागणारी संत हृदय या भूमीमध्ये जन्माला आली आहेत. ज्यावेळी आई निघून गेली, बाबा निघून गेले, कळालं, निवृत्तीनाथ अंगणामध्ये बसलेत आणि छोटीशी मुक्ताई डोळे चोळत चोळत बाहेर येते आणि दादाला सांगते, दादा दादा माझी आई कुठे रे? निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते मुक्ते आई देवाघरी गेली ग, आई देवाघरी गेली. दादा ती तर रोजच जाते, आत्ता येईल म्हणाली एवढ्यात. सिद्धेश्वराला गेली असेल, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा मारून एवढ्यात येईल. नाही मुक्ते, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे. दादा आई कधीच नाही येणार, मग तुला आई कुठली रे? आणि रात्रभर साठवून ठेवलेला हंबरडा निवृत्तीनाथ फोडतात आणि ढसढसा रडून मुक्ताईला कवटाळून घेतात आणि म्हणतात, मुक्ते आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताई, मुक्ताई झालं. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचीही. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. ब्रह्मचित्कला होती, बहीण म्हणून जन्माला आली, पण आई झाली सगळ्या 3ही भावंडांची. ही लेकरं ज्या एका विरक्त असलेल्या जोडप्यानी भक्तीचं साक्षात मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आमची रुक्मिणी माता होत्या आणि वैराग्याचं साक्षात प्रतीक म्हणजे विठ्ठलपंत होते. ही अमृताची वेल होती, म्हणून अमृताचं फळ या भूमीत जन्माला आलं. या भूमीला एक राजमाता मिळाली. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतात श्रोते हो. ज्या मातेनी आपल्या 50 वर्षाच्या दीर्घ राजकारणाचा अनुभव आपल्या सुपुत्राच्या गर्भापासून त्याच्या रक्तात पेरला होता, गर्भापासून. आणि 5व्या वर्षी त्याच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं अंजन घातलं आणि 5व्या वर्षी आपल्या लेकराला विचारलं होतं, राजा या पुण्याच्या भूमीमध्ये इथं वाडा नाही, घोडा नाही, सगळं स्मशान झालंय, पुण्याचं मसनवट झाली. आपल्याच लोकांनी आपल्याच भूमीवर गाढवाचा नांगर फिरवलाय. इथं आपल्या बाया बापड्यांच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नाहीये, देवळातला देव सुरक्षित नाही, वेधशाळेतला वेद सुरक्षित नाही. इथं स्वराज्य स्थापना करशील का रे? 5 वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहणारी माता ही या मातीतली अमृताची वेल होती.
म्हणून तर राजे घडले, राजे लढले आपल्याला माहिती आहे. पण मी एक धाडसी विधान बऱ्याचदा करत असते की राजे कुठूनही अवतीर्ण झाले किंवा भवानी मातेने असा आशीर्वाद दिला आणि प्रगट झाले असं काही घडलेलं नाही आहे. जिजाऊ माता जर या इतिहासाच्या कालपटावर आल्या नसत्या तर छत्रपतींचं घडणं झालं नसतं, हे इतिहासाला मान्य करावं लागेल. म्हणून अमृताची वेल जशी असेल तसं अमृताचं फळ असेल. म्हणून मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. संतांना अमृताची उपमा तुकोबरायांना का द्यावीशी वाटली? आमचं जीवन त्या पद्धतीने झालं पाहिजे, आमचं जीवन त्या दिशेने गेलं पाहिजे. मोठ्या माणसांवर का जबाबदारी आहे? ज्ञानोबराय सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडीलच जर रोज पानपट्टीवर जात असतील, तुम्ही जागे आहेत ना सगळे? अवघड आहे का काही? नाही ना. तर मुलगा दुसरं काहीच करणार नाही, काहीच नाही करणार. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. आणि आज आमच्या घराघरामध्ये धर्माचं शिक्षण दिलं जावं, संत वाङ्मय सांगितलं जावं, लेकरांच्या कानी कपाळी ओरडून ज्ञानोबांचं तुकोबांचं चरित्र जेव्हा या महाराष्ट्रातलं लेकरू शिकेल ना, तेव्हा त्याच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाण्याची ताकद त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर आणि सोपं जीवन तत्वज्ञान या मातीमध्ये पेरले, पण आम्हाला आमची श्रीमंती आमच्या लक्षात नाही घेते आम्ही. आता येणारच आहे गणपती उत्सव. मी नेहमी असं म्हणते, ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव रंगणं बंद होतील त्या दिवशी या महाराष्ट्रातला गणेशोत्सव खऱ्या अर्थी लोकमान्यांना हवा तसा घडेल बरं का. मी सगळ्यांना नाही धरत आहे याच्यामध्ये, बरं अपवादात्मक आहे. अनेक तरुण मंडळ आहेत की जी उत्तम आदर्श कामं करतायत, उत्तम समाज उपयोगी आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करतात. पण एकीकडे दुसरीकडे पाहिलं तर संस्कृतीच्या नावाखाली किती अधपतन चालतंय याचंही दर्शन आपण घेतो. मग आम्ही अमृतासारखं जीवन आमचं कसं घडवणार? मग त्याकरता असं अमृतमय आणि असं उदात्त जीवन घडवण्याकरता आम्हाला कुणाच्या सहवासात गेलं पाहिजे त्याचं उत्तर देतात तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसियाचा संग दीनारायणा, 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 ऐसियाचा संग दीनारायणा. ओलावा वचन जयाची, ओलावा वचन, ओलावा वचन जयाची, ऐसियाचा संग दीनारायणा, ऐसियाचा संग दीनारायणा. ओलावा वचना, ओलावा वचना दयाची, ऐसियाचा संग दीनारायणा, ऐसियाचा संग दीनारायणा, ऐसियाचा संग दीनारायण. वा वा, टाळ्या वाजवा जोरदार. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. सोपं सांगितलं. कुणाच्या संघात जायचं, कुणाच्या सहवासात जायचं? बघा, संघाचा रंग मनाला लागतो असं म्हणतात. एक वेळ पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकता कामा. सगळी वाट लागते जीवनाची किंवा एकतर उत्थान होतं. त्यामुळे आम्ही कुणाच्या संगतीत आहोत, कुणाच्या बसण्या उठण्यात आहोत. तुकोबरायांनी किती सोपं अध्यात्म दिलं हो आम्हाला. आम्हाला वाटतं अध्यात्म म्हणजे फार असं काहीतरी अवघड आहे की आम्ही हसायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, असं आपलं गंभीर बसायचं. अध्यात्म असं नाही आहे. अध्यात्म आत्म्याचं ज्ञान आहे. सगळ्यात मनाची उत्तम प्रसन्नता ज्याने टिकते ते अध्यात्म आहे.
समाधी 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 म्हणजे दुसरं काय हो, मनाची टिकणारी अखंड प्रसन्न अवस्था म्हणजे समाधी आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता जमलं ना, आम्हाला प्रसन्न राहता येईल ना. काही चेहऱ्यांकडे बघवत नाही, कायम 12 वाजलेले असतात. सगळ्या जगाचा ताप जणू काही माझ्याकडंच आहे. आपल्या असण्यानी आणि आपल्या नसण्यानी इथं काहीच फरक पडत नाही. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आम्ही सुखी होऊ. आम्हाला फार असं वाटतं मी आहे म्हणून सगळं चाललंय, माझ्यामुळेच सगळं चाललंय. असं नाही आहे. इथं कुणीच कुणाचं नाही. तुम्ही नव्हता तोपर्यंतही जग रहाट चालूच होती आणि तुम्ही आता नसाल किंवा असाल तेव्हाही जग चालूच राहणार आहे. कुणाचं कुणा वाचून इथं काही अडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा मी आहे म्हणून विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे खून पाडणारे भाऊ आपण पाहतो. का रामायण बघायचं म्हण? अमृतासारखं जीवन जर जगायचं असेल ना तर आम्हाला संतांनी दिलेलं तत्त्वज्ञान अभ्यासावं लागेल. रामायणाकडे जावं लागेल या देशाच्या तरुणाला. तिथं बंधुप्रेम आम्हाला बघायला मिळेल भरताचं आणि प्रभू रामचंद्रांचं. काय झालं प्रभू रामांचं? ज्या दिवशी वनवासाला जायचंय असं कळलं, भरत त्या दिवशी नव्हते तिथं उपस्थित आणि रामप्रभू निघून गेले. आणि जेव्हा भरत आले ना त्यावेळी आपल्या आईच्या अंगावर धावून गेले होते भरत. मारावे तुझं वाटे परी म्हणतो रामराय माय तुला म्हणले होते. अगं कैदाशिनी, तुला मारावंसं वाटतंय पण माझा राम तुला आई म्हणतो ना म्हणून मारत नाही. हे प्रेम होतं, बंधुप्रेम. भरतांनी कधीच सिंहासनाचा हव्यास धरला नाही. कायम रामांच्या पादुकांची स्थापना केली आणि निष्ठावान सेवक म्हणून राज्याचा कारभार सांभाळला ना. हे बंधुप्रेम जमायचं असेल तर हृदयात ओलावा निर्माण व्हावा लागेल आणि तो ओलावा निर्माण होण्याकरता संतांकडे जावं लागेल. कारण संत कसे आहेत? मऊ मृदू सबाह्य नवनीत, जैसे सज्जनांचे चित्त. लोण्यापेक्षा सुद्धा मऊ आहेत संतांचं हृदय. बोलायला लागले तर अमृत पाझरतं. साच आणि मवाळ. माझे ज्ञानोबा माऊली बोलायला लागली. ज्ञानेश्वरीची संजीवनी आम्ही पाहिली. काय आहे शब्द? मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आई म्हटलं ना, आई म्हटलं का? तितकी हृदयामध्ये ओल आहे. आता तुकोबराय म्हणतात ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची. ज्यांच्या शब्दाला ओल आहे, ओल. तुम्ही म्हणाल ओलं कसं बोलायचं? शब्द कसे भिजवायचे? भिजवता येतात का शब्द? नाही. पण एखाद्याच्या हृदयाला जखम करणार नाही असा तर शब्द आम्ही बोलू शकतो. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. असं आहे. 550 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी एखाद्याने दिलेली एक शब्दाची जखम आमच्या हृदयाला व्रण करून जाते आणि ती वर्षानुवर्ष निघत नाही. शस्त्राची जखम निघते पण शब्दानी माणूस लवकर दुखावला जातो. मग बोलायचं कसं? बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे बोल बोलो ऐसे बोल बोल बोलो ऐसे बोल. जेणे बोले विठ्ठला डोले ओ, जेणे बोले विठ्ठला डोले, जेणे बोले विठ्ठला डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. हो प्रेम सर्वांगाचे ठाई, ठाई प्रेम सर्वांगाचे. ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई, ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई. ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे, ओल. जे शब्द भावनेनी भिजलेले आहेत त्यांच्या संघामध्ये त्यांचा संग मला दे. ऐसी यांचा संग देई नारायणा. मग म्हणाले ओळखायचं कसं आता अशा माणसांना? कारण अलीकडे संत म्हणजे भगव्या कपड्यातलेच फक्त संत आहेत का? असं नाही आहे. संतत्वाचं हृदय असणारी बरीच माणसं आजूबाजूला आहेत. पण म्हणाले ओळखता आलं पाहिजे म्हणून क्रायटेरिया दिला. गर्वन्नो द्वहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम उक्तंकेन चिदः प्रियंच सहते क्रोधंच नालंबते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत्
दोषांछादयते स्वयं न कुरुते एतत्सतां लक्षणम. लक्षणं दिली संतांची. म्हणले ओळखायचं कसं त्यांना? गर्वन्नोद्वहते, गर्व कधीच करत नाहीत. न निंदती परान, दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही. नाही तर आपण 4 बायका एकत्र जमलो असं म्हणतात सगळ्या राजेगावचं वर्तमानपत्र तिथं मिळतं. याचं काय झालं, तिचं काय झालं, ती तशीच, तुला म्हणून सांगते. कशा करतो हे सगळं करून आपल्याला काय मिळतं खरं सांगा? पण आपण असं कधी बोलतो का? आज किती ग ओव्या वाचल्या तू ज्ञानेश्वरीच्या, आज हरिपाठ केलास का ग, आज किती जप झाला तुझा? आम्ही हे नाही करत. मग संतांना आम्हाला सांगावं लागलं. म्हणाले अशा सत्संगात जा, अशा संघात जा की जिथे ओल असेल, जिथल्या वचनांना ओल असेल, जिथं भगवत प्रेम ओसंडून वाहत असेल. मग आता कुठं जायचं? आता संतांकडे जायचं. माऊलींची ज्ञानेश्वरी घ्यायची, तुकोबांची गाथा घ्यायची. आमचं मन इकडे यायला तयार होत नाही. आम्ही लेकरू होऊन माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे जात नाही बरं का सहसा. मग लहानपण स्वतःकडे घ्यावं आणि जावं. किती ओल आहे, किती प्रेम आहे. संघाचा परिणाम काय होतो श्रोते हो? संघाचा परिणाम होतो, तुकोबाराय देहूमध्ये कीर्तन करायचे. येडा तुक्या म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते आधी. पण ज्या दिवशी छत्रपती सुद्धा कीर्तनाला बसतायत, किंबहुना तुकोबांचा अधिकार जगाला कळतो ना, त्या दिवशी सगळ्या पंचक्रोशीत तुकोबांची कीर्तनं रंगायला लागली, बोलवणी यायला लागली. आणि लोहगावला तुकोबारायांचं कीर्तन. देहू ते लोहगाव अंतर आपल्याला माहिती आहे. ते चालत तुकोबाराय कीर्तनाला जायचे पूर्वीचा काळ. लोहगावात जाऊन कीर्तन छान. त्या दिवशी कीर्तन होतं शिवबा कासारांच्या घरी. महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते. शिवबा कासारांच्या घरी वाड्यामध्ये तुकोबरायांचं कीर्तन रंगलं. हा रंग कीर्तनाला, ज्या कीर्तनात साक्षात पांडुरंग येत होता ते कीर्तन काय गोड असेल, काय गोड असेल. आमच्या कीर्तनात त्या नावाची एक व्यक्ती बसली तरी आम्ही भाग्य समजतो आमचं. किती गोड असेल तुकोबरायांचं कीर्तन. पांडुरंग कीर्तनात येत होता. कीर्तन झाल्यावर कडकडून, आणि 1.5-2 तासाचं नाही हो, पोट भरून मन भरून 5-5 तास कीर्तन. आपल्याला जमतं का एवढं? नाही ना. 5 तास कोण बसणार कीर्तनाला? मन भरून कीर्तन करावं. त्या दिवशी इतकं सुंदर कीर्तन झालं तुकोबरायांचं. आणि कीर्तन संपलं. आता शिवबा कासार महाराजांना म्हणतायत, महाराज इथं राहा, आजच्या दिवस मुक्काम करा आणि उद्या सकाळी उजाडलं की निघून जाते हुला. नाही म्हणले, आवली आहे घरी. आणि आवली म्हणजे काय प्रकरण होतं जिजाई मातांचं. जिजाई आईसाहेब या महाराष्ट्राला 2 जिजाई अशा मिळाल्या की जिनी एक पांडुरंगाचा भक्त तुकोबरायांना सांभाळलं, आणि जी जिजाई आपण मगाशी ऐकलं तिने एक शककर्ता राजा महाराष्ट्राला दिला. अशा 2 जिजाई या महाराष्ट्राचं संचित आहे, खूप मोठं संचित आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा जिजाई माऊलीची काळजी जास्त घेतली. का? तू माझ्या तुकोबरायांना सांभाळते ना, म्हणून जिजाई आईसाहेबांचा काटा काढला भगवंतांनी. किती दुःख दूर करावं, किती सांभाळावं. तुकोबराय म्हणले नको, आवली घरी वाट बघत असेल, मला गेलं पाहिजे. म्हणून महाराज निघाले. आणि अर्ध्या रात्री लोहगावातनं देहूकडे जात असताना वाटेमध्ये रात्रीच्या प्रहराला एक 15 माणसांचं टोळकं तुकोबरायांच्या समोरनं चालत आलं. आणि महाराजांच्या समोर आले आणि आपापसात चर्चा केली. म्हणले अरे आपल्यापैकी एक जण कमी आहे म्हणाले, यांना घेऊया का? आता ते कोण होते सांगायला पाहिजे का? आपल्यापैकी एक जण कमी आहे, तुकोबरायांना आपल्याला घेतलं पाहिजे सोबत. म्हणले तुकोबा येताय का? चोर होते सगळे, लुटारू होते. महाराज येताय का आमच्या सोबत? संत प्रतिक्रिया देत नाही, शांत. येतो म्हणाले, कुठे सुद्धा नाही विचारलं. परत मोर्चा वळवला शिवबा कासारांच्या घरी. आणि शिवबा कासारांच्या वाड्याचं दार तुकोबरायांनी या चोरांना उघडून दिलं. सगळे आतमध्ये गेले. घरातलं जे जे मौल्यवान सामान होतं ते सगळं काढायला सुरुवात केली. तुकोबराय मदत करतायत. सगळं दिलं. आणि बघता बघता त्याच्यात 2 तास गेले. पहाटेचे 4 वाजले. पहाटेचे 4 वाजल्याबरोबर तुकोबरायांची वेळ, खऱ्या साधकाची वेळ काय असते? आपली पहाट कधी होते? आपण सगळे सूर्यवंशी आहे. आमच्या नवीन पिढीला तर आता सूर्योदय कधी बघायलाच मिळत नाही, माहिती पण नाही, नाही का? पण तुकोबरायांची पहाट आणि तो पहाटेचा काकडा. हातामध्ये एक काशाची थाळी आली होती आणि एक लाटणं आलं होतं. सुरू झाले तिथेच, उठा जागे व्हारे आता, स्वर्ण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे व्हारे आता, स्वर्ण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा
कनकाच्या परियळी उजळुनी आरती रत्नदीप प्रभा कैशा पाजळल्या ज्योती ओ वाळू गे माये सभाय साजीरा राही रखमाबाई सत्य भामेच्या वरा सावळा सुकुमार जैसा कर्दळी गावा. इतकं भगवंताचं गोड वर्णन करण्यात तुकोबाई रंगलेत. आणि शिवबा कासार घरची मंडळी सगळी उठली म्हणले महाराज इथेच काकडा सुरू केला, गेला नाहीत घरी? नाही गेलो म्हणाले. परत आलात? हा गेलो होतो, परत आलो. मग बरोबर कोण आले? आता तुकोबाराय काकडा सुरू करतायत म्हटल्यानंतर हे सगळे चोर लपून बसले. झाली पंचायत म्हणले यांच्या बरोबर आलो आणि यांनीच आपल्याला सापडून दिलं. सगळे लपून बसले. तुकोबाराय म्हणाले माझ्या बरोबर कोण आले सांगू? दिंडी आलीये. सगळे बाहेर आले, सगळ्यांनी बुके लावून घेतले. तुकोबांकडून सगळ्यांनी माळा घालून घेतल्या. काय परिणाम आहे? काय जीवन असावं जे स्वतःचा प्रभाव इतरांच्या जीवनावर टाकतं. काय भोजन आहे संतांचं, काय जीवन आहे संतांचं. संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान. करीती कीर्तन सर्व काळ संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान. संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान. काय सेवन करायचं, हं? कशाच्या सानिध्यात राहायचं, आचार विचार उच्चार व्यवहार आहार सगळंच सांगितलंय. सगळ्याचं मार्गदर्शन केलंय. कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. लोकांनी माळा तर घातल्या मधल्या काळामध्ये, हं? पण कोरोना आला की काढून ठेवल्या. डॉक्टर म्हणले चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे तब्येतीकरता. आमच्या निष्ठा पक्क्या नाही आहेत, आमच्या धारणा पक्क्या नाही आहेत. पण माळ आली गळ्यात की माळेबरोबर पथ्य येतं. पथ्य पहिलं गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात राहिलो. किती गोड बोलावं, संतांकडे बघून शिकावं. ओ लावा वचना जयांचिया, सहज दर्शन सहज स्पर्श संत दर्शने. काय लाभ होतो? पद्मनाभ जोडला जातो म्हणाले. देव जोडला जातो, देव प्राप्त होतो. कारण देवाला प्राप्त करण्याचं एकमेव साधन किंवा एकमेव जर कुणी असेल तर ते संत दर्शन आहे, संतांचा स्पर्श आहे, संतांचा सहवास आहे. अनेक संत या भूमीला लाभलेत. ज्ञानोबा तुकोबांची ही परंपरा आहे. ज्ञानोबा तुकोबांनंतर अलीकडच्या काळातले अनेक संत आहेत. आपल्याला कारंजा मंडपात जर आपण कुणी गेला असाल, माऊलींच्या समाधीच्या समोर त्या मंडपामध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांचा सुंदर फोटो पाहायला मिळतो. महाराज प्रज्ञाचक्षु होते. 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं महाराजांना. बऱ्याचदा हा प्रसंग मी सांगते. काय सुंदर भाव होता बघा, किती संवेदना एकरूप, किती ओल असेल हृदयामध्ये. माऊलींची कन्या म्हणायचे स्वतःला आणि कृष्णाची पत्नी म्हणून घ्यायचे. हा मधुरा भक्तीचा एक भाव आहे बरं. 5 भावांपैकी माधुर्य भावाची भक्ती, या जसं माऊलींनी विरहिण्या लिहिल्या, मधुरा भक्ती केली. अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू, मी माडे गोपाळू. विरह भावामध्ये एखाद्या विरहिणीच्या रूपामध्ये ज्ञानोबराय म्हणायचे माझा भगवंत असा येईल. कसा येईल? अवचित येईल. आणि मग
मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू चाचरती चाचरती बाहेरी निघाले चाचरती चाचरती बाहेरी निघाले ठकाची मिठेले काय करू. किती आनंद आहे बघा. माऊलींनी विरह भावामध्ये माधुर्य भावामध्ये विरहिण्या लिहिल्या. राधेची भक्ती माधुर्य भावाची होती. रामकृष्ण परमहंस माधुर्य भावामध्ये पुरुष देह पण स्त्री भावानी केलेली भक्ती, तसं गुलाबराव महाराजांची. आणि संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज हे विदर्भातले संत आहेत. प्रज्ञाचक्षू म्हणायचं त्यांना. आज माऊलींवर इतकं प्रेम केलं त्यांनी आणि वारकरी संप्रदायाचं एक भाकीत त्यांनी वर्तवून ठेवलं आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा पंथ आणि संप्रदाय जर कुठला असेल तर तो वारकरी पंथ आहे, वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाबद्दल भाकीत वर्तवणारे हे संत आहेत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज. त्यांनी असं भाकीत वर्तवलं होतं, येणाऱ्या काळामध्ये जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय आणि सगळ्यात मोठा पंथ कुठला असेल तर तो वारकरी विश्वपंथ होण्याच्या मार्गावर आहे. हे भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. संतांच्या वचनामध्ये एवढी ताकद असते. त्या गुलाबराव महाराज आळंदीला त्यांची प्रवचनं चालू होती आजोळ घरात आणि ज्ञानोबरायांच्या समाधीचा अभिषेक चालू होता. अभिषेक करणारी एक व्यक्ती होती ल रा पांगारकर, ज्यांनी संत साहित्याचा खूप मोठा अभ्यास केला. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर गुलाबराव महाराजांचे अनुयायी होते. अभिषेकाची वेळ आली आणि अभिषेक सुरू झाला. अगदी षोडशोपचार अभिषेक, पंचामृत लेपन चाललं होतं समाधीला आणि अष्टसात्विक भावजागृती झाली. डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहत आहेत आणि असं हात फिरवत आहेत समाधीवरून. गुलाबराव महाराज तिकडे प्रवचनात आहेत आणि पांगारकर समाधीवरनं हात फिरवतायत. आनंद वाटतोय की मी माझ्या माऊलीला नाहू मखू घालतोय. आणि इतक्या सुंदर पद्धतीने हात फिरवत असताना अचानक गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानात घुमला आणि तो कानात आवाज असा आला की पांगारकर, हातातली अंगठी तेवढी काढून ठेवा, माझ्या माऊलीला टोचतीये ती अंगठी. संवेदना किती एकरूप झाल्या असतील आपण कल्पना करू शकतो. हे फक्त बोलता येतं, बोलायला सोपं आहे. समाधीच्या गप्पा मारायला सोपे आहेत. माऊलींची समाधी त्यावर बोलायला सोपं आहे. तुकोबरायांचं वैकुंठ गमन बोलायला सोपं, किंबहुना चर्चा करायला सोपं आहे. आणि तुकोबराय वैकुंठाला गेले नाहीत असंही म्हणायला सोपं आहे, म्हणायला सोपं आहे. पण खरं सांगू, कितीही काहीही झालं तरी माऊलींची समाधी संजीवन समाधी आणि तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन हे इतिहासाला मान्य करावं लागेल. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. इथं आमचा भाव ज्यावेळी जागृत होईल त्यावेळी आम्हाला हे सगळं मान्य होईल. गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानात घुमला. म्हणाले, थोडंसं हळू करता का जरा, माऊलींना तुमच्या हातातली अंगठी टोचतीये. ढसढसा रडायला लागले पांगारकर. म्हणले, का? मला नाही कळलं माझ्या हातात अंगठी होती. माझ्याही कर्णेंद्रियांना श्राव्य नसलेला ध्वनी तिकडे गुलाबराव महाराजांच्या कानात ऐकू गेला आणि त्यांना कळलं माऊलींना माझी अंगठी टोचत असेल. इतका भाव भगवंताच्या चरणी एकरूप झाला. तेव्हा संतत्व या वृत्तीला एखादी व्यक्ती जाऊ शकते. आणि जगाने कितीही आघात केले तरी सुद्धा तेची संत सोशी जगाचे आघात सगळं सहन केलं आणि जगाच्या कल्याणच चिंतन केलं. आणि ते सुद्धा दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना केली आहे संतांनी. बघा, म्हणून आमच्या जीवनाचा आचार विचार उच्चार व्यवहार कसा असावा अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय आम्हाला सांगतात. उत्तम सेवन शीतल कंठाची, 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 उत्तम सेवन उत्तम सेवन शीतल कंठाची, उत्तम सेवन शीतल कंठाची, पुष्टिकांती तैसी दिसेवरी, पुष्टिकांती तैसी दिसेवरी, ऐशियांचा संग देई नारायण, ऐशियांचा संग देई नारायणा, पुष्टकांती तैसी दिसेवरी,
सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. खायचं काय? काय खायचं? मांसाहार हा माणसाच्या जीवनाचा आहार नाहीच आहे, मनुष्याचा आहार नाही. वाघानं एखादं श्वापद मारलं हां तर त्याला ते पाप नाही आहे, निसर्गाने ते त्याचं अन्न निर्माण केले. जीवो जीवस्य जीवनम ही जंगलची साखळी आहे, माणसाच्या जीवनाची नाही आहे. त्यामुळे काय जेवण, काय उत्तम सेवन करावं, कसा आहार असावा, आणि मग भारतीय संस्कृतीने, भारतीय अध्यात्मशास्त्राने, संत विचारांनी इथल्या तरुणाईचं मन, मनगट आणि मेंदू बळकट केलाय. कारण त्यांना माहिती आहे व्यसनाधीन झालेली एखादी तरुणाई आतमध्ये शरीर नावाच्या उपकरणामध्ये व्यसन टाकलं की ते त्या क्षणी ते यंत्र गंजायला सुरुवात होते. त्यामुळे इथे पोलादी स्नायू आणि अशी मनगट इथल्या तरुणाईची असावीत. म्हणून स्वामीजी सुद्धा म्हणायचे की मला निरोगी, निर्व्यसनी आणि पोलादी स्नायूंचे संन्यासी द्या, मी देश बदलवून टाकीन. मी देश बदलवून टाकण्याचं सामर्थ्य. अशा संन्यासांची कल्पना केली, याचना केली. म्हणून छत्रपतींनी सुद्धा ज्या